स्टार्मर लोकांच्या मधले आहेत, कारण लेबर पार्टी ही सामान्यपणे लोकांमध्ये असते. हुजूर आणि लेबर याच्यामधला फरक आहे तो हाच आहे. हुजूर पक्षाचे लोक हे उच्चभ्रू लोक असतात, त्यांचा समाजापासून संबंध तुटलेला असतो. आणि लेबर पार्टी ही मुळामध्ये लेबर पार्टीची स्थापना ही लेबर युनियन मधूनच झालेली आहे. ट्रेड युनियनिझमचा एक भाग म्हणून लेबर पार्टी स्थापन झालेली आहे. तेव्हा लेबर पार्टी लोकांबरोबर असते, हुजूर पक्ष लोकांच्या बरोबर नसतो, हे पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात जाणवलं. काय झालंय तुम्ही बघा. म्हणजे जवळपास आपल्याला भारतासारखीच अवस्था वाटावी अशी स्थिती आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनमधली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोसळलेली आहे. आज माणसं काही आजार झाला आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली तर त्यांना 2-2, 4-4 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही. आजारी असलेली मुलं असतात ती 2-2 वर्ष प्रतीक्षा यादीमध्ये असतात. आज सर्व ही व्यवस्था कोसळली, कारण डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत. कारण सार्वजनिक खर्च जो करायला पाहिजे आरोग्य व्यवस्थेवर हा सरकारने केलेला नाही. तीच अवस्था पोलीस व्यवस्थेची सुद्धा. पोलीस व्यवस्थेमध्ये सुद्धा एकतर खूप मोठ्या प्रमाणावर वंशद्वेष शिरलेला आता दिसतोय. रस्त्यावर काळा माणूस जर असेल तर त्याला वाईट वागणूक देतात असं अनेक वेळा आढळून आलेलं आहे. आणि पोलिसांच्या जो एक त्यांनी आयोग नेमला होता त्या आयोगाने सुद्धा मान्य केलं की आमची व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे. आता एकूण अर्थव्यवस्था कोसळलेली असताना, आरोग्य व्यवस्था कोसळलेली असताना मग ह्यांनी काय करावं असा प्रश्न आहे. म्हणजे हुजूर पक्षाचे लोक ते कायम एकच गोष्ट बोलतात. ते काय बोलतात, ते मार्केट इकॉनॉमीवाले आहेत. त्यांचं म्हणणं काय, लोकांवरचा कर कमी करा आणि कर कमी केल्यानंतर जी काही अर्थव्यवस्था चालेल, श्रीमंतांच्या हातामध्ये पैसे येतील, त्याच्या आधारे मग सगळं आपण देश व्यवस्थित चालवू. आता तसं घडताना दिसत नाही. प्रत्यक्षामध्ये कर कमी करा न करा, परंतु तुमच्या हातात जे कर येतात ते तुम्ही गुंतवता कुठे, तर तुम्ही सार्वजनिक व्यवस्थेमध्ये गुंतवतात का. ब्रिटन मधल्या शाळा बंद पडत आहेत. बरं, हा, ब्रिटन मधल्या इतर संस्था बंद पडत आहेत. बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या संस्था ब्रिटन मधल्या बंद पडत आहेत. आणि त्यामुळे अशा वाईट अवस्थेत ब्रिटन होतं आणि म्हणून लोकांनी त्यांना हाकललेलं आहे. आणि गंमत बघा की ब्रिटनची ही अवस्था असताना 4 वर्षापूर्वी या लोकांनी एक मोठी वेगवान रेल्वेचा एक डाव काढला आणि त्याच्यावर अब्जावधी डॉलर पाऊंड खर्च केले. म्हणजे हे एका परीने भारतातल्या आपल्या रेल्वेसारखाच प्रकार आहे हा.